नमस्कार. हाय फ्रेंड्स. आता कसं फ्रेंड्सचा ट्रेंड चालू आहे त्याच्यामुळं सगळ्याला हाय. आजचा विषय बी एकदम टॉपचा आहे, मस्तपैकी. पावसाचं वातावरण आहे. आपण नेहमी म्हणतो पावसाचं वातावरण मध्ये भजे झाले पाहिजे, पण आज भजेचा फंडाच वेगळा आहे. आज आपण भजे कोणते बनवणार आहे? कॉर्न, आपलं गावरान भाषेत मक्याचं कणीच असतं ना, त्याची भजी. तुम्ही कुठं जरी गेले तुम्हाला बटाटा कांदा भजी भेटते, पण ती मक्याची भजी कुठे भेटणार तुम्हाला? ते तुम्हाला घरीच तयार करावं लागणार. आता रक्षाबंधनला माहेरी जाते आणि घरचे, तर तुम्हाला एक चान्स आहे, मित्रांना देखील मस्तपैकी काय करायचं, बाजारातून सीझन आहे आता, मक्का आणायची किलोभर. त्याला काय काय मटण लागतं तुम्हाला दाखवतो मी 10 मिनिटातच. असे टॉपचे भजे कडक आणि कुरकुरीत कसे बनवायचे ते पहा. एकदा बनवा, खा, आणि मला कमेंटमध्ये सांगा अजून तुम्हाला कशाची भजी बनवायची. आता त्याला काय काय साहित्य लागतं तुम्हाला लगेच दाखवतो, काय काय लागतं पहा. पूर्ण भजी तयार करण्यासाठी ही आपण मका घेतलेली आहे, आणि याला सोलून आपण दाणे घेतले. याला तुम्ही असं सुरीने कट देखील करू शकता. 2 कणीस घेतले आपण, अंदाजे 250 ग्राम आहे. त्याच्यासाठी 1 वाटी आपण बेसन पीठ घेतलंय, 1 वाटी तांदळाचं पीठ घेतलंय. तुमच्याकडं तांदळाचं पीठ नसेल तर आपण कॉर्नफ्लॉवर किंवा मैदा देखील वापरू शकता. 2 कांदे बारीक कापून घेतले, थोडीशी कोथिंबीर, 7 ते 8 हिरव्या मिरची, 2 कांडी लसूण सोलून घेतलाय, जिरे आहेत व थोडस आलं, चवीनुसार मीठ, हळद व ओवा. एवढं साहित्य याला लागणार आहे. प्रथम आपल्याला आलं, जिरे, लसूण व हे जे मिरची आहेत ह्या मिक्सर मधून बारीक करून घ्यायच्यात. त्यानंतर पॉपकॉर्न देखील आपल्याला असं थोडस नॉर्मल मिक्सर मधून बारीक करून घ्यायचं आहे. आपण जिरे, लसूण, आलं, मिरची बारीक मिक्सर मधून काढून घेतली. पूर्ण काढून घेऊ आपण याला. आता याच्यामध्येच आपल्याला कॉर्न थोडीशी बारीक करून घ्यायची. एक गरका मारायचं फक्त छोटस. हे पहा, अशा पद्धतीने आपण थोडस त्याला आपण मराठी भाषेत आबडधोबड म्हणतो आपण त्याला. हे अशा पद्धतीने किंवा 2 तुकडे झाले पाहिजे असं आपण याला आबडधोबड वाटून घेतलंय. हे राहिलेलं कॉर्न देखील आपण काढून घेतलंय. कापलेले कांदे टाकून घ्यायचे आपल्याला याच्यामध्ये. कोथिंबीर, मीठ, हळद, ओवा. मीठ आपल्या प्रमाणानुसार घ्यायचे आपण. बेसन पीठ, कॉर्नफ्लॉवर. आपण याच्यामध्ये सोडा वापरत नाही, तुम्हाला वापरायचं तुम्ही वापरू शकता, परंतु सोड्यामुळं तेल जास्त पिलं जातं आणि आपल्याला हे जे कॉर्न भजी आहे हे आपल्याला कृतकरण कडक करायचे आहे. त्याच्यामुळे आपण याचा सोडा वापरला नाही. तुमच्याकडे ऑप्शन आहे, तुम्ही वापरू शकता. याच्यामध्ये आपण कोणत्याही प्रकारचं कलर वापरलं नाही, केमिकल वापरलं नाही. एकदम हेल्दी व नॅचरल पद्धतीने आहे. अगदी कोणीही सहज हे भजे करू शकतात. आपल्याला पूर्ण फ्लेवर जो आहे भजे खाताना तो कॉर्नचाच आला पाहिजे. त्याकरता आपण याच्यात बेसन पीठ व तांदळाचं पीठ जे आहे ते खूप कमी प्रमाणात वापरलेलं आहे. थोडंसं पाणी टाकून घ्यायचंय. आपलं जो मिक्सरचं भांडं होतं त्याला पूर्ण असं मिक्स करून हे पाणी वापरायचं. पूर्ण एकजीव करून घ्यायचे. मिक्स आहे पूर्ण आपण एकजीव मिश्रण करून घेतलंय. आता छोट्या छोट्या साईज मध्ये
कढईमध्ये टाकून घेऊ आपण. तेल खूप आपल्याला कडक नाही करायचं आणि खूप मंदही नाही, असं मध्यम टेम्परेचरवर ठेवायचं, जेणेकरून आपली भजी व्यवस्थित आतपर्यंत तळले गेले पाहिजे. खाली असे लागू नाही द्यायची भजी, एखाद्या वेळेस खाली चिटकत असतात. असा सुगंध सुटलेला आहे मस्त. दुसऱ्या साईडने आपल्याला असे पलटून घ्यायचे व्यवस्थित. आपले भजे झालेले आहेत, त्याचा कलर देखील पाहू शकता तुम्ही, एकदम मस्त. एकदा मोठ्या झाऱ्यामध्ये काढून घेऊ, म्हणजे सगळं तेल जे आहे ते पूर्ण खाली जाईल. तेल आपलं आता सर खाली गेले. आता याला ताटामध्ये काढून घेऊ. हे पहा, जसं तुम्हाला आवाज येत असेल, हे पहा ते कडक झालेत नाही, हे पहा एकदम क्रंची. आपले कॉर्न भजे खाण्यासाठी तयार आहेत. आपले क्रिस्पी कॉर्न भजे खाण्यासाठी तयार झालेले, एकदम असे आवाज आला असेल तुम्हाला, एकदम क्रिस्पी. एकदा अवश्य हे कॉर्न क्रिस्पी भजे घरी तयार करा व आपली प्रतिक्रिया कमेंटमध्ये कळवा. आणखीन आपल्याला कशाचे भजे खायला आवडतील एकदा अवश्य ट्राय करा. आलो 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 भजे खात होतो. कसं आहे, ते गरम गरम भजे खाण्याची मजाच वेगळी, क्रंची लागत होते. 2-4 दिले ठेवून तुम्हाला रेसिपी मी दाखवली, कसे बनवायचे काय बनवायचे. वाट कोणाची बघता, जा मकाचे कणीस आणा, बाकीचं साहित्य तुमच्या घरातच असेल. आता कांदे बिंदे सगळे काय असेल नसेल ते पटापट बनवा, तयार करा, खा, स्वाद घ्या आणि मग मला सांगा भजे कसे झाले मकाच्या कणसाची. पुढची रेसिपी लवकरच दाखवणार तुम्हाला कशी बनवायची. व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद. असेच व्हिडिओ नेहमी पाहत राहा, असंच प्रेम देत राहा. नमस्कार.